सर्वांना नमस्कार. जय ना. आपण चैतन्य पीठाच्या YouTube वाहिनीवरून आत्मसंवाद ही प्रबोधन मालिका गेल्या सुमारे 6 वर्षापासून प्रसारित करीत आहोत. या प्रबोधन मालिकेमध्ये आपले सद्गुरू आदरणीय बाबा महाराज आपल्या बहुमोल अशा वेगवेगळ्या विषयांवर प्रबोधन करीत असतात. गेल्या सुमारे 90 पुष्पांपासून आदरणीय बाबा महाराज श्री दत्त पुराण या ग्रंथाविषयी आपल्याला प्रबोधन करीत आहेत आणि सर्व फार सुंदर रीतीने समजावून सांगत आहेत. आत्मसंवादाच्या मागील पुष्पात आदरणीय बाबा महाराज श्री दत्त पुराण पुढे समजावून सांगताना म्हणतात की महाराज एक वेगळा विषय आपल्यासमोर ठेवत आहेत. मागच्या पुष्पातील शेवटच्या श्लोकात ते सांगतात की चिखलात रुतलेल्या गायीला आणि दुर्दैवाच्या फेऱ्यात सापडलेल्या आजारी ब्राह्मणाला पाहून त्यांचा जे उद्धार करतात ते केव्हाही यमाच्या घरी जात नाही. गोग्रास देणारे, मनापासून गायीची सेवा करणारे आणि पाणपोई घालणारे यम लोकात जात नाही. जोपर्यंत विहीर, आड, सरोवर यातील पाणी लोक पितात तोपर्यंत त्या विहिरी आदीचे करते स्वर्गात जातात. प्राणी मात्रांचे जीवन असलेले पाणी जो प्रयत्नपूर्वक देतो तो जीवत्वाचा त्याग करून परब्रह्मात मग्न होतो. आवळी, कवट आणि बेल ही तीन आंब्याची 5, चिंचेची 10 आणि लिंब, पिंपळ आणि वड ही झाडे लावणारा नरकात जात नाही. अत्यंत महत्वाचे सूत्र इथे महाराज सांगतात की 10 पुत्रांपेक्षा 3 वृक्ष लावलेले बरे, कारण ते वृक्ष पाने, फुले आणि फळांनी येणाऱ्यांच्या पितरांचे समाधान करतात. घनदाट सावली असणारा वृक्ष घरातील लोकांपेक्षा प्राण्यांना सावली आदींनी अधिक सुख देतो. त्यापेक्षाही फल देणारा अधिक सफल आहे. उत्तम सावली, फल, पुष्प यांनी संपन्न असलेल्या प्राण्यांनी विसावा घेतलेल्या वृक्षाला जे लोक तोडतात ते निश्चितपणे नरकात जातात. ज्याच्या घरात तुळस आहे ते घर तीर्थ स्वरूप आहे. इथे महाराजांनी पुढे तुळशीचे महात्म्य सांगितले आहे. गंगा स्नान, विष्णू स्मरण, रेवा दर्शन, देवार्चन या समान तुळशीचा स्पर्श असून तो विष्णू लोकाची गती देणार आहे. पुष्कर आदी तीर्थक्षेत्र, गंगा आदी पवित्र नद्या, वासुदेव आदी देव तुळशीच्या मुळाशी वास्तव्य करतात. जो तुळशीच्या मंजिरीने 3 काळ किंवा 1 वेळ पूजा करतो तो वैकुंठातही प्रख्यात होतो. जो विष्णू मंत्राचा जप करतो, तुळशीची माळ गळ्यात घालतो, विष्णूचे व्रत एकादशी करून जो विष्णूची पूजा करतो तो वैकुंठाचा अधिकारी होतो. त्याचप्रमाणे शिवभक्तही गौरीसाठी शंकराची बिल्वपत्राने पूजा करतील आणि शिवमंत्राचा जप करतील ते कैलासात प्रसिद्ध होतात. जो रेवा नदीच्या पात्रात उत्पन्न झालेल्या बाणांवर फटिक, रत्न किंवा पार्थिव स्वयंभू तसेच पर्वतावर कुठेही स्थापन केलेल्या शिवलिंगाची पूजा भक्तीने शंकराचे व्रत स्वीकारून करील तो मुक्त होईल यात शंका नाही. रुद्राक्ष धारण करणारा, रुद्र जप करणारा, त्रिपुंड भस्म लावणारा शिवभक्त कुठेही लोकांची वार्ता ऐकत नाही. शंकराच्या स्मरणात रमलेले शिवभक्त शंकराच्या पूजेच्या प्रभावाने शिवलोकात शंकरासह नेहमी आनंदित होतात. काही निमित्ताने चोरी, लबाडी, ढोंगाने जरी त्यांनी केली असेल तरी परमेश्वराची जर ते पूजा करतात तर तेही मुक्त होतात. तर मग भक्तिभावाने प्रेरित झालेले का मुक्त होणार नाही? सर्व पाप नाशाचं, सर्व ऐश्वर्य प्रदारक, संकटहारक असे श्रेष्ठ पुण्य परमेश्वर पूजेशिवाय दुसरे नाही. शंकराला अर्पण केलेली वस्तू, अन्न, फळ, पाणी, द्रव याला केव्हाही स्पर्श करू नये. तसेच निर्माल्याचे उल्लंघन करू नये. ते आडात टाकून द्यावे. जो शंकराला अर्पण केलेले माशीच्या पाया एवढे देखील लोभाने किंवा मोहाने भक्षण करील तो नरकात पिसतो. एका देवाची भक्ती करून जो मत्सराने दुसऱ्या देवाला किंवा त्यांच्या भक्तांचा द्वेष करतात ते निश्चितपणे नरकात जातात. विष्णू, शिव, गणेश, सूर्य आणि देवी हे वेगळे नाहीतच. एकच परमात्मा 5 प्रकारांनी प्रकट झाला आहे. त्यामुळे देवतांचा भेद कोठून ही परमेश्वराची अंगे आहे. ज्यामुळे मुख, डोळे आदींच्या समाधानाने अंगी मानव तृप्त होतो. त्याचप्रमाणे एका देवतेच्या तृप्तीने परमेश्वर संतुष्ट होतो. कोणाच्याही एकाच निंदेने तो उद्विग्न होतो. त्यामुळे देवाचा द्रोह तसाच भक्तांचा द्रोह नेहमी टाळावा.
आवड असेल त्यानुसार ईश्वराची सेवा करावी. निष्कारण भेदाचे आचरण करू नये. जो पावसाचे भय दूर व्हावे म्हणून गवतानी पानाने ईश्वरांचे मंदिरे स्थान निर्माण करतात, ते सर्व भोगांनी संपन्न असलेल्या सुस्थिर लोकात जातात. जे गोशाळा, धर्मशाळा, मार्गात विश्रांतीसाठी विश्रामस्थान, संन्यासासाठी मठ, ब्राह्मणाला घर बांधतात, ते स्वर्गात राहतात. नवीन घराची निर्मिती करून प्रयत्नपूर्वक देवादिदेवांच्या घराचा जीर्णोद्धार करावा. त्याचे फळ दुप्पट होईल. यती देव यांच्या मठाची मालकी जो लोभाने किंवा मोहाने स्वीकारेल, तो निश्चितपणे पापी होतो. मठाधिपतींनी टाकलेल्या अन्नाचे भक्षण केल्यास चांद्रायण व्रत करावे. देवद्रव्यावर उपजीविका करणाऱ्यांचा केवळ स्पर्श झाला तरी स्नान करावे. देवपूजेसाठी जे लोक लोभ न धरता पुष्पवाटिका तयार करतील, ते स्वर्गातील विमानात नंदनवनात संचार करतील. जो सडा समाधानाने ईश्वराच्या मंदिराला इच्छा न धरता घुसवतात, ते नेहमी स्वर्ग लोकात वास्तव्य करतात. ज्याला स्वतःचा मोक्ष साधायचा आहे, त्याने देव सद्गुरूंची संगती करावी. केवळ विषयात्मक मानवांची बंध निर्माण करणारी संगती करू नये. त्याचप्रमाणे अज्ञ लोकांची विषयामध्ये प्रीती असते, त्याप्रमाणे परमेश्वराच्या ठिकाणी निराधार प्रीती असेल, कोणता मानव बंधनातून मुक्त होणार नाही. आदरणीय महाराजांनी इथपर्यंत फार सुंदररीत्या समजावून सांगितलंय आणि इथे दत्तात्रय पुराणातील कर्मकांडाच्या 7व्या अध्यायाचा 3रा अध्याय समाप्त होतो. मी बाबा महाराजांना विनंती करतो, आज त्यांनी प्रबोधनाला सुरुवात कर. नमस्कार. अनुसूयाति संभूतो दत्तात्रेय दिगंबरा मर्तृगामी स्वभक्तानां उद्धरतां भव संकटा. य इच्छेदात्मनो मुक्ती देव सद्गुरु संगती आणि यादृशी प्रीतिर अज्ञानां विशेषणापायिनी परमेश्वरे तादृशीचे एको न मुच्चेत बंधनात. मागील पुष्पात स्वामी महाराजांनी या 7व्या अष्टकातल्या 3ऱ्या अध्यायाच्या समारोपातल्या शेवटल्या 2 श्लोकात 2 अत्यंत महत्वाची अशी सूत्र सांगितली. एक तर याला स्वतःला मोक्ष प्राप्त करून घ्यायचा असेल, स्वतःचा उद्धार करून घ्यायचा असेल, त्याने देव आणि सद्गुरूची संगती करावी. कारण हा जो सत्संग आहे, हा खऱ्या अर्थाने मुक्ती आणि मोक्षाला कारण आहे. सद्गुरू आणि देव यांचा संग. तसंच यादृशी प्रीतीर अज्ञाना विषयेश्व पापायिनी, म्हणजे एखाद्या विषयी माणसाची विषयाच्या प्रती जशी प्रीती असते किंवा त्याविषयी जसं आकर्षण असतं, तसं परमेश्वर किंवा सद्गुरूच्या ठिकाणी निराबाध अशी जर का प्रीती असेल, अशी जर का निष्ठा असेल, तर तोही व्यक्ती बंधनातून मुक्त होतो. त्या प्रकारची 2 सूत्र महाराजांनी सांगितली. पुढे आता या 7व्या अष्टकातल्या 4थ्या अध्यायामध्ये दत्त पुराणाच्या या माध्यमातून महाराज पुढे काय सांगतात ते आता आपण बघणार आहोत. या ठिकाणी हे देवदूत त्या वैश्यपुत्राला असा उपदेश करतात की असर्जिदम जगद्देन गुणकर्म विभागशाः तम स्वधर्मेण यो अभ्यच्चेत्सो अधिगच्छति तत्पदम. म्हणजे ज्या ईश्वरानं हे विश्व गुणकर्म विभागानं
निर्माण केलं आहे, उत्पन्न केलं आहे, असर्जिदम निर्माण केलं आहे, त्या परमेश्वराची त्वम स्वधर्मेण यो अभ्यर्चते, तो स्वधर्म पद्धतीने तो त्या परमेश्वराची आराधना करेल, उपासना करेल अथवा पूजा करेल, तो प्रत्यक्ष त्याच्या स्थानाला जाईल. तो अधिगच्छति तत्पदम. याचा अर्थ काय? प्रत्येकाचं एक स्वधर्म असतं. संन्यासाचा स्वधर्म वेगळा, गृहस्थाचा वेगळा, ब्रह्मचार्याचा वेगळा. गृहस्थ असेल तर पुरुषाचा वेगळा, स्त्रीचा वेगळा. जो तो आपापल्या स्वधर्माने राहून आपलं कर्तव्य कर्म करून मग देवाची उपासना करतो, अर्चना करतो, सद्गुरूची उपासना किंवा अर्चना करतो, भक्ती करतो, तो प्रत्यक्ष भगवंताच्या तत्पदम, त्या भगवंताच्या जणू पदाला म्हणजे मोक्ष पदाला प्राप्त होतो. धर्माचरणाद अत्र प्रीणाती परमेश्वरम यथा आज्ञा पालनद्राजा तथेश शास्त्र सत्कृते. हे धर्माचरण जर केलं एखाद्याने तर या लोकांमध्ये परमेश्वराला संतुष्ट करता येत. या ठिकाणी एक उदाहरण महाराज असं सांगतात की ज्याप्रमाणे यथा आज्ञा पालनद राजा तथेश शास्त्र सत्कृते, ज्याप्रमाणे राजाची आज्ञा पालन केल्यानंतर एखादा राजाचा जो सेवक असेल त्यांनी जर का राजाच्या आज्ञेचं व्यवस्थितपणे पालन केलं, सेवा शुश्रूषा केली, जसा तो राजा संतुष्ट होतो त्याप्रमाणे शास्त्रानं कथन केलेलं जर सत्कर्म जर एखाद्याने केलं तर त्या सत्कर्मानं, त्या उपासनेनं, त्या विशिष्ट पद्धतीच्या आराधनेनं, पूजेनं परमेश्वर भगवान सत्ता सुद्धा संतुष्ट होतो. पुढे महाराज सांगतात, द्विजदेवा इच्छिन्ये अतिच्छिन्ये च प्रीणयन्त्यं वहं मुदा पाशानिहेव ते छित्वा ब्रह्मलोके वसन्ति. ये देव द्विज देवा अतिथी अन्य च, जे देव ब्राह्मण अतिथी यांच्यावर प्रेम करतात, यांच्याविषयी स्नेह ठेवतात, त्यांना सहृदयतेने मदत करतात, ते या ठिकाणीच पाशमुक्त होऊन पाशानिहेव ते छित्वा, जे या ठिकाणी जणू काय मुक्त होऊन ब्रह्मलोके वसंतीही, ते जणू काही ब्रह्मलोकामध्ये निवास करतात. मूर्खो वा पंडितो वा अपि श्रोत्रिया पतितो अपि वा मध्यान्हे यस्तमायातो ब्रह्मतुल्यो तिथिर्हि सह. एखादा मूर्ख माणूस असो किंवा विद्वान पंडित असो, वैदिक असो वा पतीच असो, कोणीही जर का मध्यान्ही आला, मूर्खो वा पंडितो वा अपि श्रोत्रिया पतितो अपि वा, जरी पतित असला पण मध्यान्ह समायातो, जो माध्यान्ह कालाला आला असेल, तो जो कोणी अतिथी असतो तो ब्रह्मतुल्यो अतिथी ही स, तो अतिथी ब्रह्मतुल्य आहे. प्रत्यक्ष ब्रह्मदेवाला किंवा देवताला आहे किंवा गुरु आहे तर समजावं. अतिश्रांताय विप्राय विदिताय कृशाय ये अन्नपानादि यच्छन्ति ते वसंती चिरंजीवी दिवी. म्हणजे
मार्गात थकलेल्या थकलेल्या तहानलेल्या ब्राह्मणाला जे अन्न पाणी देतात ते जणू काही चिरकालपर्यंत स्वर्गात निवास करतात. मार्गे श्रांता क्षुधाविष्टा भोक्तु कामा समागता तांस्तर्पयन्ति ये भूम्या ब्रह्मलोके वसंती ही. मार्गे श्रांता मार्गातिक्रमण करताना चालताना जे खूप चालून आले, जे थकलेले आहे, क्षुधाविष्टा जे भुकेलेले आहे, भोजन करण्याच्या इच्छेने आलेले आहेत, भुक्तु कामा श्रम आगता हा समागता तांस्तर्पयन्ति ये भूम्या त्यांना ये ज्या त्यांना जे या पृथ्वी तलावरती तृप्त करतात ब्रह्मलोके वसंती ही ते सुद्धा ब्रह्मलोकात जणू काही निवास करतात, वास्तव्य करतात. न याती विमुखो यस्मात् अतिथी यस्तद्गृहं गृहं तिथिर्विमुखो यस्मात् तद्गृहं वनम उच्यते. ते ज्या घरातून अतिथी परत जात नाही ते घर गयाथी विमुखो यस्मात् इसी तद्गृहं तद्गृह ग्रहम असं ते घर ज्या घरातून अतिथी परत जात नाही ते खऱ्या अर्थाने घर आहे. आणि अतिथी विमुखो यस्मात् तद्गृहम वनम उच्यते. आणि ज्या ठिकाणून अतिथी विन्मुख जातो ते घर जणू काही घर नसून वन आहे. नैवातिथी समो बंधू न धर्मो न हितो धनम अतिथीना प्रभावेन मुनित्वम देवता अपीच. तिथीसारखा बंधू नाही, धर्म नाही, हितकारक आणि धनही नाही. नैवा अतिथी समोर बंधू न धर्मो न हितो धनम. धनेने मग तिथीनाम प्रभावेना तिथींच्या सामर्थ्याने मुनित्व किंवा देवतत्व सुद्धा देवत्वही येतं, प्राप्त होतो. अपवान्न विक्षवे यत् प्राग अज्ञादपि तत्फलम अज्ञादपि तत्फलम तस्मिन् पराङ्मुखे यज्ञो नैवास्यादानदोषुहृत. वैश्वदेवाच्या आधी सुद्धा भिक्षूला पक्वान्न द्यावं. भिक्षवे आणि भिक्षू परत गेला असता वैश्वदेवाचं फल मिळत नाही. यज्ञात प्राग वद्द्या अपि तत्फलम. तसं तस्मिन् पराङ्मुखे यज्ञो तो वैश्वदेव दान न दिलेल्या दोषाला वैश्वदेव सुद्धा दूर करू शकत नाही. म्हणून या ठिकाणी वैश्वदेवापेक्षाही अतिथीला दान देणं, अन्न देणे याचं महत्व सांगितलं आहे. तस्मे भक्त्यार्पितम ग्रासम मात्रम अपि अन्नमद्रवीवत तस्मात् सर्व प्रयत्नेन यतयेव अन्न प्रदीतयातम. यतीला भक्तीने अर्पण केलेलं घासभर सुद्धा अन्न. तस्मे भक्त्या अर्पितम ग्रास मात्र. अगदी घासभर सुद्धा अन्न यतीला जर भक्तीपूर्वक अर्पण केलं असेल ते पर्वतासारखं आहे. आणि त्यामुळे सर्व प्रकारच्या प्रयत्नाने म्हणून तस्मात सर्व प्रयत्नेनं यते अन्न प्रदीयातम. म्हणून सर्व प्रकारचा प्रयत्न करून त्याही पद्धतीने यतीला म्हणजे संन्यासाला अन्न द्यावं. भारतम वर्षमादित्यम दत्वान्नादिजन्य कामताः विष्णुमभ्यर्च्यन्ते मेघावी शिवन उच्चेद संशयम. एखाद्या व्यक्ती जर भारतवर्षाचा आश्रय करून ईश्वर प्रीतीसाठी अन्नादिकाचं दान करून तत्वा अन्नादी अन्य कामता आणि विष्णुमा अभ्यंच मेघावी आणि विष्णूची पूजा करून मेघा म्हणजे शहाण्या माणसाने जीवन मुक्चे तर न संशया. तो माणूस निसंशय जीवनमुक्त होतो. त्यांनी हे सगळं केलं तर त्यांनी जीवनमुक्त व्हावं अशी या ठिकाणी महाराज उपदेश करतात. ते असं म्हणतात
नान्नदान समं पुण्यम नो उपकारश्च तादृशा अन्ये प्रतिष्ठिता प्राणा जन्नदा प्राणदो मताः. अन्नदानासारखं पुण्य नाही तसा दुसरा उपकारही नाही. कारण अन्नामध्ये प्राण प्रतिष्ठित आहे. अन्ने प्रतिष्ठिता प्राणा, आणि अन्न देणारा हा प्राणदान करणारा मानला आहे. अन्नद प्राणदो मताः. जणू काही तो प्राणदान देतो, जो अन्नदान करतो तो. यो अतिथीभ्यो ददात अन्नम अन्न कामेभ्य उत्तमाः स्वर्गे सौख्यम चिरं भुक्त्वा भूयोप्य अत्र धनी भवेत्. जो अन्नाची इच्छा असणाऱ्या अतिथींना अन्न देईल तो उत्तम असा तो स्वर्गात चिरकाल सौख्य भोगून स्वर्गे सौख्यम चिरं भुक्त्या होमोप्य अत्र धनी भवेत. या ठिकाणी सुद्धा श्रीमंत असा होईल. पुरा यमोदस स्वर्गाच्यवंतम केसरी ध्वजम येयन्नंततात्मान पुनरुद्धरिष्यसी. पूर्वी स्वर्गातून खाली जाणाऱ्या जो यमोवस्त स्वर्गावंतम केसरीत ध्वजम, केस्तार ध्वजाला जो यम असा म्हणाला की तू अन्नदान कर, तेही अन्नम तत् आत्मानम. तू अन्नदान कर, तू पुन्हा स्वतःचा उद्धार करशील. इति श्रुतं यमवचतस्तो अन्नम तारकं परम अन्नदान समदान न भूतम न भविष्यती. हे यमाचं प्रसिद्ध वचन आहे. त्या काळापासून अन्न हे विशेष तारक आहे. अन्नदानासारखं दान झालं नाही आणि पुढे होणार नाही. अन्नदानासमं दानम न भूतो न भविष्यती. ग्रीष्मे शुचितलं तोयम हेमंते काष्ठमंशुकम गद्यात वर्षासु विश्रांती पथिर्योभ्य अन्न तू सर्वदा. ग्रीष्म ऋतूत मध्ये उन्हाळ्यामध्ये स्वच्छ थंडगार पाणी. ग्रीष्मे सुशीतलम तोयम हेमंतम काष्ठमंशुकम. हेमंत ऋतूत म्हणजे हिवाळ्यात लाकूड. आणि सध्याच वर्षासु विश्रांती वस्त्र. आणि पावसाळ्यात वर्षा काळामध्ये याचकांना विश्रांती आणि अन्न. विश्रांती अर्थीभ्यो अन्नम तू सर्वदा. नेहमी अन्न द्यावं. ज्ञाता ज्ञातेषु पापेषु शूद्रेषु च महत्स्व अपि वारंवार चरे द्विदान प्रायश्चित्तम यथाविधी. जाणता किंवा अजाणता, लहान किंवा मोठे, दुरापारांनी अशी सुद्धा जर पाप घडली असतील तर जाणकारानं वारंवार चरेत व्यक्ता प्रायश्चित्तम यथाविधी प्रायश्चित्त घ्यावे. निष्कल्मषो नरो भूत्वा ज्ञानी मुच्चे दिहैवतु प्रायश्चित्त कृत्वेह नरो नरकम उष्णते. आणि निष्पाप होऊन ज्ञानी मानव या ठिकाणी मुक्त होतो. तो होईल का तर प्रायश्चित्त घेतल्यानंतर. जर प्रायश्चित्त न घेतलं एखाद्याने तर नरो नरकम उष्यते, तर मानव नरकाचा. आणि वांग मन काय संभूतम पापम यो नाशये दिह अतो अज्ञमपि समाप्नोति ब्रह्मलोकम महासुखम. कधी काया वाचा मनानं उत्पन्न झाले जे काही पाप असेल ते तो या ठिकाणीच नष्ट करतो, नष्ट करील. मग तो अज्ञानी असला तरी तो सुद्धा महान सुख असलेल्या ब्रह्मलोकाला प्राप्त करतो. आणि कृत्वा अपि बहुपापाने यो अनुतप्तो जपे द्विजाः गायत्री वेद मंत्रांवा सो अत्र पापे विमुच्यते. म्हणजे त्यांनी अनेक पापे करून सुद्धा एखाद्या व्यक्तीने जणू काही पश्चाताप झालेला नाही किंवा त्याचं प्रायश्चित्त म्हणून
गायत्री किंवा काही एखाद्या वेद मंत्राचा जप केला तो येथे पापरहित होतो. या ठिकाणी जेव्हा त्यांनी गायत्री किंवा वेद मंत्राचा जप असं म्हटलं, त्याचा भावार्थ काय घ्यायचा? तर आपण तर काही वेळा मंडळींना लोकांना सांगतो की गायत्री जो आहे, त्या गायत्री किती अनेक प्रकारच्या आहेत. ही यज्ञोपवीत संस्काराने जी गायत्री घेतली जाते, तिचा काही अधिकार त्या गायत्रीचा पुरस्चरण वगैरे जप करण्याचा अधिकार हा साधारणपणे त्याचा यज्ञोपवीत संस्कार झालेला आहे, मुंज वगैरे झाली त्यांनाच असतो. पण गायत्री अनेक आहेत, त्याला नाम गायत्री म्हणतात. पण मंत्र पुष्पांजली अनेक गायत्री म्हणतो किंवा नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात ती म्हणतो आपण, किंवा एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात. श्री गणेश गायत्रीमध्ये अनेक प्रकारच्या गायत्री म्हणतात. अगदी हंसाय विद्महे परमहंसाय विद्महे तन्नो हंस प्रचोदयात, ती हंस गायत्री सुद्धा म्हणतात. या सगळ्या गायत्री कशा आहेत, या सुद्धा पुराणोक्त, काही तर वेदोक्तच आहे. गणेश गायत्री ही तर वेदोक्त आहे, पण शास्त्रानं विठुर गायत्री सोडून अन्य गायत्री ज्या आहेत त्या महिला वर्गाने इतर कोणीही म्हटलं तरी हरकत नाही, असा काही ठिकाणी निर्वाळा दिलेला आहे. आणि याला नाम गायत्री म्हणतात. नाम गायत्री ही एक प्रकारची स्तुती आहे. जेव्हा नाम गायत्री स्तुती जर एखाद्याने जर म्हटली तर त्याला काही फारशी बंधनं नसतात. ती नामस्मरण जपासारखी सुद्धा करता येते. आपल्या परिवारात जे दत्त सांप्रदायिक आहे, जे दत्ताची उपासना करतात, ते लोक दत्त पुराणावरची श्रद्धा ठेवतात. त्यांना तर ओम दिगंबराय विद्महे अत्रिपुत्राय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात, ही दत्तराम गायत्री सुद्धा मुखोद्गत आहे. व ही गायत्री म्हटली. आणि वेद मंत्र आहेत, गायत्री किंवा अन्य वेद मंत्र म्हणजे रुद्रादी आहे. रुद्रात सुद्धा गायत्री आहे. रुद्राचा पाठ सुद्धा काही मंडळी करतात. मग अशा पद्धतीने नाम गायत्री किंवा रुद्राचा पाठ केला तर या ठिकाणी स्वामी महाराज सांगतात की असा सुद्धा एखादा व्यक्ती असेल व अज्ञ असेल, त्याला जरी वेदाधिकाचं आणि कर्मकांडाचं ज्ञान असेल, तो सुद्धा इथेच पाप रहित होतो, ते सुद्धा पाप नष्ट होतात. आणि नित्यकर्मरतो यस्तु वेदाभ्यासरतो वशी न ज्ञानोत्थेनं पापेन लिप्यते न संशया. म्हणून जो नित्यकर्मामध्ये रममाण होऊन वेदाभ्यास करीत, जे नित्यकर्म तो यस्तु वेदाभ्यासरतो वशी, जो आपल्या दैनंदिन सगळे जे कर्म असेल आपल्या आचार धर्माप्रमाणे ते करतो आणि मग वेदाभ्यास करतो. म्हणजे वेदाधिकाचं वेद म्हणा, पुराण म्हणा, स्तोत्र म्हणा, गुरुन दिलेला गुरुमंत्र हा सुद्धा वेदा समान आहे. पुराणोक्त काही जर का काही कथा वगैरे असतील, त्यांचे स्तोत्र असतात, ते सुद्धा इतिहास पुराणांच्या पंचमम वेद उच्चते, ते सुद्धा आहे. स्वामी महाराजांच्या साहित्यात काही ते सुद्धा वेदा समानच आहे. तर अशा पद्धतीने जेव्हा गुरुपदिष्ठ मार्गाने प्राप्त झालेले काही उपासना असेल, ती सुद्धा वेदतुल्य आहे. अशा पद्धतीने जो नित्यकर्मामध्ये म्हणजे आपलं दैनंदिन नित्यकर्म आहे ते करून अशा पद्धतीने उपासना वेदाभ्यास करतो, तो सुद्धा जणू काही जितेंद्रिय होऊन त्याला त्या उपासनेच्या ज्ञानानं उत्पन्न झालेल्या न ज्ञानोत्थेन पापेन लिप्यते न संचय, त्याला ज्ञानानं सुद्धा उत्पन्न झालेल्या पापाची, समजलेल्या किंवा न समजलेल्या पापाची बाधा होत नाही. तसंच महाव्रतो यमे असतु नित्यम तीर्थोपसेवकाः पितृदेवा आचार्य सेवी दुर्ग स्वप्नेपि निक्षते. जो
एखाद्या महाव्रतीप्रमाणे, एखाद्या व्रतस्थ असल्याप्रमाणे आपलं आचरण करतो. यमनियमादी वगैरे सुद्धा त्याचं जणू काही पालन करतो. महावृतो यमी यस्तु आणि नित्य जणू काही तीर्थोपसेवका, जणू काही तीर्थक्षेत्री राहून आपल्या गुरूंची, देवाची किंवा त्या स्थानाची सेवा करतो. तीर्थोपसेवका. काही वेळा असं आहे की प्रत्यक्ष तीर्थ आणि गुरुतीर्थ, सद्गुरुतीर्थ हे आहे. त्याला सद्गुरूंना जो आहे चालतं बोलतं जंगम तीर्थ म्हटलेलं आहे. गंगा पापम शशी तापम दैन्यम कल्पतरुस्तथा पापम तापम दैन्यांच्या हरेचे गुरुदर्शना. जणू काही सद्गुरू हे चालते बोलते जंगम तीर्थ आहे. मग हे सद्गुरूचा निवास असेल, ते गाणगापूर असो, वाडी असो, औदुंबर असो, क्षेत्र असो किंवा सद्गुरूंचं स्थान असो, अशा ठिकाणी तो नेहमी अशा ठिकाणी राहून त्यांच्या ठिकाणी वास करून तो सेवा करतो. त्याचप्रमाणे आई वडील, देव आणि आचार्य, पितृदेवा आचार्य सेवी, तो त्या ठिकाणी राहतो. पण महत्वाचं म्हणजे अशा वडीलधाऱ्या मंडळींची आणि आई वडिलांची, तसंच आचार्य असे जे गुरु वगैरे असतील त्यांची जो सेवा करतो, त्याला स्वप्नात सुद्धा वाईट गती प्राप्त होत नाही. देवी दुर्ग स्वप्ने अपि नेक्षते, त्याला स्वप्नात सुद्धा वाईट गती त्याला प्राप्त होत नाही. यो यस्यान्नम समजताती तदाश्नाती दुष्कृतम ज्ञातेव दुर्गतीच्या परान्नस्य रुचिम त्यजेत. म्हणून तो ज्याचं अन्न खातो त्याचे पापच खातो हे जाणून वाईट गती मिळेल या भीतीने परान्नाचा म्हणजे रुचीचा आणि आवडीचा त्याग करावा. हे कोणा करताय? ते हे या ठिकाणी महाराज सांगतात की जे भिक्षान्न मागतात त्यांच्या करता. काही मंडळी किंवा फक्त अन्नाच्या लालसेनीच तर परान्नाची अपेक्षा करतात आणि फक्त परान्न जीवी अशा पद्धतीने भरण पोषण आपलं उदरभरण अशा पद्धती करायचं त्यांच्या करता. असे जे अतिथी असतील, आतापर्यंत आपण असं बघितलं की अतिथींची सेवा हा जसा ग्रस्त आहे, या ठिकाणी अतिथीचाही धर्म सांगितला आहे. तर असा अतिथी, असा जर कोणी असेल जो कायम परान्नाचीच इच्छा करतो आणि ते सुद्धा रुची, आज मला हे पाहिजे, आज ते पाहिजे, हे आवडीचं पाहिजे अशा पद्धतीने, तर आवडीने जो परान्नाचा विचार करतो, तर तो या ठिकाणी महाराज त्या व्यक्तीला जो त्या परान्न भोगी असा असेल त्या अतिथीच्या दृष्टीने हे आपल्याला सूत्र सांगतात. तर तस्या नश्यती दुष्कृतम, तो जणू काही तो जो असतो त्याचा परान्न जो घेत असतो तर त्याचा पाप सुद्धा त्याच्यावर तो घेतो. म्हणून अतिथीने जेव्हा अन्न आपण ग्रहण करतो, भिक्षा ग्रहण करतो, तेव्हा रुची आणि आवड याचा त्याग करावा, याच्याविषयी त्यांनी आसक्ती ठेवू नये. आपादी प्रतिगुह्यादानम नैवंच भोजनम पुण्यहानी करी भोक्तिस्तथैवा अन्य वधुरतीही. संकटात दान द्यावं घ्यावं, दान घ्यावं, भोजन घेऊ नये, कारण भोजन पुण्याचा नाश करणारे आहेत. त्या अतिथीच्या बाबतीत सांगितलं आहे. त्याचप्रमाणे अन्य वधुरतीही, अन्य आशस्तीच्या सुद्धा अभिलाषा करू नये. नित्यस्नानेन पूयन्ते पापात्मो अपि जन्तवा बाह्याभ्यन्तरश्च पापग्नं प्रातस्नान सुसिद्धिदम. नित्यस्नानानं पापी जी मंडळी असतात ती सुद्धा पवित्र होतात. नित्यस्नानेन पूयन्ते पापात्मानो अपि जंतवाहा, जे अगदी जंतू सुद्धा अपि जंतवाहा, अगदी कीटक सुद्धा नित्यस्नानाने सुद्धा शुद्ध होतात. नित्यस्नानेन पूयन्ते
म्हणून बाह्याभ्यंतरिष्ट पापग्न प्रातस्नान सुसिद्धिदम. म्हणून बाह्य आणि आंतरिक पाप हे नष्ट करणारं असं प्रातःकालीन स्नान असतं. प्रत्येकाने प्रातःकाली स्नान करावं. कारण हे स्नान जे असतं हे अनेक प्रकारच्या सिद्धी प्रदान करणारे असतं. हे कोणाकरता आहे? जे स्नानाचा कंटाळा करतात, त्यांना स्नानाची आवड नाही, स्नान करावं की करू नये अशा पद्धतीने जीवनयापन करतात. आणि जणू काही आता फक्त अन्नम ब्रह्मरसो विष्णू हे जणू काही सूत्र लक्षात ठेवून फक्त अन्न केव्हा एकदा उठतोय, केव्हा काहीतरी खाणं करतो, पिणं करतो, यांच्याकरता एक सूचक असा संकेत महाराजांनी केला की स्नानाने अंतर्बाह्य माणूस शुद्ध होतो. प्रत्येकाने नित्य स्नान हे केलं. अस्नाता दशिवश्येयांती विमुखा पितृदेवता विनास्नानेन यो भुक्ते मलाशीती सकथ्यते. जो एखादा माणूस स्नानानं शुद्ध होऊन दिनचर्या सुरू करतो, म्हणजे खाणं पिणं वगैरे सगळं रुटीन, त्याला पुत्रदेवता म्हणजे त्याची जे देवता असतात, पितृदेवता, पितर हे जणू काही विन्मुख होतात आणि ते परत जातात. पितर सुद्धा त्याच्याकडे येत नाही. तो स्नान न करता अशाच पद्धतीने करतो. जो स्नान न करता भोजन करतो त्या अन्नाची जणू काही मलाशी असं म्हणतात, ते अन्न दूषित आहे असंच म्हटलं तर स्नान करता जर एखाद्याने जेवण केलं तर. अशा पद्धतीने महाराजांनी या स्नानाबद्दल महती कथन केली आहे. स्नानहीनो नरः पापी नरकम यान्ति दारुणम तस्माद्य स्नाती गंगादो कुयोनिश्च न गच्छति. म्हणजे स्नान न करणारा पापी जो असतोय, पापी माणूस जो स्नान करत नाही नित्य, तो तर जणू काही पापाचरण करणारा हा नरकाला जातो. पण जो तस्माद्या स्नाती गंगादो योनिश न गच्छती, पण जो गंगा आणि तीर्थात स्नान करतो तो मात्र काही शूद्र योनीत जात नाही, तर तो चांगल्याच उत्तम गतीला प्राप्त होतो. दुःस्वप्ननाशनं पुण्यं प्रातस्नानं विशोधनं स्नानं विनेह शक्तस्य ना अधिकारोन्य कर्मसु. प्रातःकालीन स्नान हे शुद्धिकारक. कसं आहे? दुःस्वप्ननाशनं पुण्यम आणि विशोधनम शुद्धिकारक पुण्यमय आणि दुःस्वप्नाचा नाश करणारा असतं प्रातस्नान. तसंच जे समर्थ लोक आहेत, आचार धर्माचं व्यवस्थित पालन करणारे आहेत, त्या ठिकाणी महाराजांनी उपदेश केलाय की स्नानम विनेहम शक्तस्य. शक्ती शक्त म्हणजे जो खऱ्या अर्थाने सुदृढ आहे, समर्थ आहे. शक्त हा शब्द कसा आहे? अशक्ताच्या विरुद्ध. जो अशक्त आहे, रुग्ण आहे, आजारी आहे, रोगी आहे, बाल आहे, त्यांच्याकरता स्नानाच्या काही अडचण असू शकते. पण ज्याला हे काही विकार नाही, काही नाही, व्यवस्थित आहे, पण तो जर कंटाळा करतो तर त्याच्याकरता शास्त्र महाराजांनी सांगितलंय शक्तश्च ना अधिकारो अन्य कर्मसु स्नान विनेह. म्हणजे असा जो समर्थ असेल, ज्याला काही रोगराई नाही, काही नाही, काही नाही, नित्यकर्म व्यवस्थित करतो, सगळ्या दृष्टीने उत्तम आहे, तर अशा माणसाला स्नानाशिवाय त्यांनी नित्यकर्म करू नये. त्याला नित्यकर्माचा अधिकार नाही. तर असं या ठिकाणी आपण पाहिलं की या काही श्लोकात महाराजांनी स्नानाविषयी सुद्धा आपल्याला एक महत्वाचा असा उपदेश केला आणि काही सूत्र सांगितली आहे. पुढे महाराज म्हणतात संध्योपासने यज्ञादीन भक्त्यायो विधिवत रचयेत संगम त्यक्त्वा फलं च अपि न सपश्यति दुर्गतीम. जो व्यक्ती संध्या आणि उपासना, यज्ञ, संध्यो उपासना यज्ञादीन भक्त्या, जो
जो विधिवच्चरेत आदी गोष्टी अन्य संगतीचा त्याग करून आणि संगम त्यक्त्वा फलं चापी आणि फलाची सुद्धा अपेक्षा न करताना भक्तीपूर्वक यथाविधी करतो. या ठिकाणी संध्या, उपासना आणि यज्ञ इत्यादी गोष्टी म्हटल्या. संध्योपासना यज्ञादी अन्न जो विधी व आचरेत संगम त्यक्त्वा फलं च, म्हणजे आपलं जो नित्यकर्मामध्ये जप आहे, उपासना म्हणजे जप आहे, पारायण आहे, संध्या आहे, यज्ञयागादी कर्म आहे, नित्य नैमित्तिक हे जो करतो आणि हा विशिष्ट पद्धतीने संगत अन्य काही मार्गाने न जाताना हे नित्यकर्म पद्धती जो करतो. आणि मुख्य म्हणजे हे सगळं नित्यकर्म करत असताना जो फलेची अपेक्षा न ठेवता रेच्छाविरहित पद्धतीने तीन यथाविधी प्रयत्नपूर्वक करतो. संगम त्यक्त्वा फलं च, हे करत असताना तो त्यावेळेस फलाची अपेक्षा ठेवत नाही. निरपेक्ष पद्धतीने हे जेव्हा तो भक्तीपूर्वक करतो तेव्हा न स पश्यती दुर्गती, तो कधीही दुर्गतीला जात नाही, दुर्गती पावत नाही. सर्वसामान्य माणूस जो या ठिकाणी तो संध्या, उपासना आणि यज्ञ आपण सगळे यज्ञ करतो. व्यावहारिक यज्ञ दत्तयाग वगैरे आपण जेव्हा करतो आपल्या परिवारात किंवा दत्तयाग पद्धतीने तेव्हा नैमित्तिक करतो. पण नित्य यज्ञ कुठला आहे? यज्ञानाम जपयज्ञोस्मी. त्यामुळे आपल्याला मिळालेला जो गुरुमंत्र असेल किंवा नित्य एखादा मंत्र असेल तो आहे तो यज्ञ आहे. उपासना म्हणजे साधारणपणे जी देवपूजा आपण करतो ती मानसिक असो, ती लौकिक असो, व्यावहारिक असो, पंचोपचार असो, षोडशोपचार असो, दशोपचार असो, अष्टोपचार असो, ही जी काही नित्यपूजा असते स्नानानंतर ती ती उपासना आपण करतो. आणि संध्या वैदिक लोक जशी संध्या करतात तसं आपल्या सद्गुरूंनी आपल्या त्रिपदी ही संध्याच आहे. संध्याकाळी आपल्या सद्गुरूंकडून जी प्रार्थना आहे, संध्या सुद्धा एक प्रकारची संधी काळात केलेली ही प्रार्थनाच आहे, पण ती वेदोक्त पद्धतीची आहे. म्हणून संधिकाली जी करायची प्रार्थना ती संध्या. अशा पद्धतीने जो प्रार्थना आपण त्याला त्रिपदीची पद म्हणतो, कष्ट स्तोत्र म्हणतो, अशा पण जो करतो आणि भक्तीपूर्वक यथाविधी करतो त्याला कधीही दुर्गती प्राप्त होत नाही, तो त्याला सतत उत्तमच गती प्राप्त होते. यल्पम वेह यल्लब्धम तत्तु प्राग जन्मदानताः इति ज्ञात्वा यथाशक्ती धर्मार्थ दियता धनम. म्हणून थोडंफार जे या ठिकाणी आपल्याला प्राप्त झाले आहे ते पूर्वजन्मी केलेल्या दानामुळे असं समजून धर्मासाठी काही ना काही यथाशक्ती यथामती धर्मार्थ दियता धनम अशा पद्धतीने त्यांनी व्यक्तीने यथाशक्ती यथामती दान करावं असं या ठिकाणी महाराज सांगतात. या ठिकाणी आता महाराजांनी दानाचे विविध प्रकार पुढे सांगतात. ते ओ भूतील हिरण्याज्य वासो धान्य गुणादिय ददाती सात्विको नैव नारकी तस्य यातना. जो एखादा सात्विक मानव गाय, जमीन, तीळ, गो गो भू तिल हिरण्य आज्य वासु धान्य गुणादी ही या, जे गाय, जमीन, तीळ, सोनं, तूप, वस्त्र, धान्यादिक आदी वस्तूंचं दान करतो. नैवम नारकी तस्य यातना, त्याला सुद्धा कुठल्याही प्रकारची दुर्गती नरकप्राप्ती होत नाही. सुक्षेत्रे पर्वणी शुभे यो ददाती जुहोती च भक्त्या जपति तं याम्या न स्पृशन्ति भटाः खलुः. उत्तम एखाद्या तीर्थक्षेत्रात गुरुस्थानी
शुभपर्व काळात जो दान देतो, होम हवन करतो, भक्तीने जप करतो, त्याला न स्पृशंती भटा खलु, त्याला यमदूत खरोखर स्पर्श सुद्धा करत नाही. प्रियव्रता सत्यवादी मौनी दान दयापरा शांतो दांत स्थितिक्षु शुद्धो दाक्षिण्य संयुता निर्मत्सरो निष्कपटो ब्रह्मचर्येण संयुता परश्चंच स्वं तृणं वापि मनसापि नयस्पृशेत नेच्छन्न अपि मुच्येत बंधाद अज्ञान संभवात इच्छन्नपि न मुच्येत कृतज्ञो यो हि दुर्मती ही. म्हणजे प्रियव्रता, व्रताची आवड असणारा, सत्यवादो खरं बोलणारा, मौन स्वीकारणारा, दान दया पराहा शांतो दांत तितिक्षुषु, दयाळूपणे दान करणारा, शांत जितेंद्रिय त्यागी, शुद्ध तोटी असलेला, मत्सर नसलेला, निष्कपटी ब्रह्मचारी आणि दुसऱ्याचं धन किंवा तृणही मनाने जो इच्छा करत नाही, धनतृणाला मनाने स्पर्श करत नाही, तो कुठल्याही प्रकारची इच्छा नसतानाही अज्ञानापासून उत्पन्न झालेल्या बंधनापासून मुक्त होतो. आणि त्या उलट जो कृतज्ञ दुष्टबुद्धी असेल, तो त्याला जरी इच्छा असेल तरी त्याला मुक्तीची इच्छा असून तो मुक्त होत नाही. न तीर्थे तपो विश्व कृतघ्नस्या अस्ति निष्कृती स याती यातना घोराम कोणी तथैव स. केलेल्या उपकाराला न जाणणारा असा जो कोणी असेल, तो कृतज्ञ जर कोणी असेल, त्या कृतज्ञाला तीर्थ किंवा तपश्चर्या यांनी सुद्धा प्रायश्चित्त घेऊन काही प्राप्त होत नाही. त्याप्रमाणे मध्येच व्रत खंडित झालेला यातनां घोरम कोणी तथैवच स याती यातना, असं जो कोणी असेल, तो जणू काही एखादं व्रत मध्येच खंडित झालं जे असतं, अशा प्रमाणेला जे काही त्याला प्राप्त होतात, एखादं व्रतस्थ माणसाचं व्रत खंडित झाल्यामुळे जे काही त्याला त्याचा दुष्प्रभाव होतो, अशा प्रकारचा त्याच्यावर परिणाम दिसून येतो, त्याला परिणाम प्राप्त करावा लागतो. आणि या ठिकाणी माणसाने ईश्वराने त्याच्यावर जे काही केलेलं आहे, सद्गुरूंनी, अन्य चांगल्या मोठ्या लोकांनी जर एखाद्याला काही उपकार केले असतील, तर ते उपकाराची जाण न ठेवता जो कृतज्ञ होतो, त्या देवा ईश्वराप्रती, सद्गुरूप्रती, सत्पुरुषांच्या प्रती, त्यांना सुद्धा तीर्थ किंवा तपश्चर्या याचा काही लाभ होत नाही, असं जण की महाराज या ठिकाणी स्वीकार करतात. म्हणून माणसाने कृतज्ञ होऊ नये, हा या ठिकाणी महाराजांनी असा संदेश दिलाय. पण जेव्हा असं म्हणतो की दत्त पुराणामध्ये महाराजांनी एका ठिकाणी असं म्हटलंय की प्रत्येक माणसाने आजीवितम त्रयसेवम, प्रत्येक व्यक्तीने आजीवन 3 गोष्टीची कास धरावी. काय कास धरायची? वेदांत गुरु ईश्वराहा. म्हणजे वेदांत म्हणजे जे काही आपल्याला ज्ञानप्राप्ती म्हणा, की गुरुकडून म्हणा, वैदिकांकडून प्राप्त झालेले जे ज्ञान आहे, उपासना पद्धत आहे, स्तोत्रादी मंत्रादी काय प्राप्त झालेलं आहे, हे आपण अभ्यास करू शकतो, उपासना करू शकतो. मंत्रतंत्र आपल्याला प्राप्त झालेलं आहे. जे सर्वसामान्य माणसाला गुरुमंत्र प्राप्त होतो. काही लोकांना एखादा गुरु स्तोत्रादी सांगतात, काही वेळा उपासनेकरता पोथी सांगतात की या पोथीचं वाचन करा, पारायण करा. स्वामी महाराजांनी महिलांकरता सप्तशती गुरुचरित्रासारखा ग्रंथ दिला आपल्याला. किंवा असं जे का पारायण करताय, आपल्या सद्गुरूंची पोथी आहे,
हे जर आपल्याला नित्यनियम उपासना सांगितलं आहे, तर हे जे काही आहे हा आपल्याकडचा वेदांतच आहे. वेदांत याचा अर्थ वेदांचा अंतिम भाग. त्याच्यामध्ये सद्गुरूंच्या उपनिषद म्हणजे सद्गुरूंच्या जवळ बसून त्यांच्याकडून जे ज्ञान प्राप्त झालेलं आहे, जे मुक्तिदायक असलेलं आहे, तो वेदांत आहे. म्हणून आजीवितम तर्षेवम म्हणून ते जे काही ज्ञान प्राप्त आहे, जी उपासना पद्धती आहे, ती प्रत्येकाने आयुष्यभर तिची कास घालावी. वेदांत गुरु ईश्वरा ईश्वराची उपासना करावी, सद्गुरूची उपासना करावी. का पूर्वे ज्ञान प्राप्तये सुरुवातीला आपल्याला ज्ञान प्राप्त व्हावं म्हणून, ज्ञान व्हावं म्हणून, पण पश्चात कृतघ्नता निवर्तये. पण नंतर आपण त्यांच्या विषयी कृतज्ञ होऊ नये म्हणून आपण आजीवन या सगळ्याची कास धरावी. आजीवितम तर सेवा म्हणून सेव्य म्हणजे एक अर्थभावार्थाने सेवा करावी, म्हणजे त्याचं आचरण त्या पद्धतीने करत राहावं. म्हणून वेदांत म्हणजे उपासना आपली प्राप्त झाली गुरुपद्धती, सद्गुरू आणि देवता आपली जी देवता असेल इष्टदेवता त्याची उपासना करावी, सेवा करावी. पूर्वी आपण अज्ञानी होतो, पण आपल्याला त्यांच्यामुळे ज्ञान प्राप्त झाली म्हणून आणि पश्चात कृतज्ञता निवर्ते. पण कृतज्ञ होऊ नये त्याकरता म्हणून म्हणून या ठिकाणी जणू त्याच संदर्भात महाराज सांगतात, न तीर्थम न तपो विश्वम कृतज्ञस्या अस्ति निष्कृती. तर कोणी कृतज्ञ असेल आपल्या या अशा उपासना दान याच्याविषयी आपल्या प्राप्त झालेल्या ज्ञानाविषयी सद्गुरू स्वतः देवाला, तर त्याला तीर्थ किंवा तपश्चर्या यांच्या ठिकाणी जाऊन जरी प्रायश्चित्त केलं तरी काहीही प्राप्त होत नाही. म्हणून माणसाने कृतज्ञ होऊ नये देवादिकांविषयी, सद्गुरूविषयी, असं या ठिकाणी महाराज सांगतात. किंवा या पद्धतीने महाराज आता आपला जो उपदेश करतात आहे या दत्तपुराणाच्या निमित्ताने, तर पुढे महाराज आपल्याला आणखीन काय सांगतात ते या निमित्ताने त्याचा आपण पुढच्या पुष्पात विचार करणार आहे. तोपर्यंत अवधूत चिंतन श्री गुरुदेव.